नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये. मी मीरा भोपाळे आज अलंकार या टॉपिकवरले प्रश्न घेऊन आलेले आहे, जे की आयोगाने विचारलेले आहेत. अलंकार या टॉपिकवर दरवर्षी एक प्रश्न येतो, त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त गरजू व मेहनती विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आजचा पहिला प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक पहिला. पुढील ओवीतील अलंकार ओळखा. गगनराज्य अफाट तथा रवी, उगरुनी नृपती बहुतोषवी, म्हणून पक्षीच भाट सुखावले, करीती गायन ही स्तुती भासले. तर या प्रश्नाचं उत्तर आहे फलोत्प्रेक्षा अलंकार. हे सर्व वाक्य फलोत्प्रेक्षा अलंकाराचे आहेत. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता फलोत्प्रेक्षा या अलंकाराची व्याख्या पाहूया. व्याख्या समजून घेण्या अगोदर थोडक्यात आपण फलोत्प्रेक्षा अलंकार म्हणजे काय हे कळून घेऊया. म्हणजे एखादी जर नैसर्गिक क्रिया एका विशिष्ट हेतून किंवा फळासाठी होत असेल किंवा अशी कल्पना शक्यतो जिथे वर्तवली जाते त्याला आपण फलोत्प्रेक्षा अलंकार असं म्हणतो. याची पुस्तकी भाषेत व्याख्या सांगायची झाली तर फलोत्प्रेक्षा अलंकार हा उत्प्रेक्ष अलंकाराचाच एक उपप्रकार आहे. आणि जेव्हा एखाद्या क्रियेचे जे खरे फळ किंवा उद्देश किंवा साध्य नसते तेच त्याचे फळ आहे अशी कल्पना केली जाते, तेव्हा फलोत्प्रेक्षा अलंकार होत असतो. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 2. उठ पुरुषोत्तमा, वाट पाहे रमा, दावी मुख चंद्रमा, सकळी काशी, या ओळीतील अलंकार ओळखा. तर हा रूपक अलंकार आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता रूपक अलंकार म्हणजे काय हे पाहूया आपण. अलंकार आता रूपक अलंकार म्हणजे काय नेमकं, तर जेव्हा वाक्यात उपमेय आणि उपमान ज्याच्याशी तुलना करायची आहे तो यांच्यात इतके साम्य असते की ती दोन्ही एकच वाटतात, तेव्हा जे काही वाक्यात दर्शविलं जातं त्याला रूपक अलंकार असं म्हटलं जातं. म्हणजे आपल्याला साध्या भाषेत सांगायचं झालं तर सारखेपणा दाखवणारी गत सम असे शब्द वापरले जात नाहीत, तर थेट अभेद्य दर्शविला जातो. आता येथे उपमेय आहे मुख आणि उपमान आहे चंद्रमा. मुख म्हणजे चेहरा किंवा आपलं तोंड आणि चंद्रमा चंद्र हा सर्वांना माहीत आहे. प्रश्न क्रमांक 3. एकच शब्द वाक्यात 2 अर्थाने वापरल्यामुळे जेव्हा चमत्कारकृती साधते तेव्हा डॅश डॅश अलंकार होतो. तर हे श्लेष अलंकाराची व्याख्या आहे, त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क्रमांक 3. श्लेष अलंकार हा एकच शब्द वाक्यात 2 अर्थाने वापरल्यामुळे चमत्काराकृती साधत असते. यानंतर प्रश्न क्रमांक 4. अनोक्ती अलंकाराचे उदाहरण. एक आहे दमडीचं तेल आणलं सासूबाईचं नाणं झालं नाही, हे अनोक्ती अलंकाराचं उदाहरण नाही. त्यानंतर दुसरं आहे श्वानपुच्छ नलिकेत घातले होईना सरळ, हे पण अनोक्ती अलंकाराचं उदाहरण नाही. तिसरं आहे येथे समस्त बहिरे बसतात लोक, का भाषणे मधुर तू करीशी अनेक, हे मात्र अनोक्ती अलंकाराचं उदाहरण आहे. आता अनोक्ती अलंकाराचं व्याख्या पाहून तत्पूर्वी जे आपल्याला पहिलं उदाहरण दिले दमडीचं तेल आणलं सासूबाईचं नाणं झालं, हे कुठलं अलंकार सांगता येईल, तर हा अलंकार अतिशयोक्ती अलंकार आहे. कारण या छोट्याशा गोष्टीतून फुगवून सांगितलं आहे. म्हणजे एखादी आपली फ्रेंड असती, काय असतं त्यांच्याकडं 2 व्हीलर असते पण तिनं माझी फॉर्च्युनर असं म्हणून सांगत असते, त्यावेळेस ती काय करते, छोटीशी गोष्ट असते पण तिला फुगून सांगत असते, त्यावेळेस कुठला अलंकार होता, तर तो अतिशयोक्ती अलंकार होत असतो. दुसरं पर्यायामध्ये आपल्याला सांगितले त्यांनी
श्वानपुच्छ नलिकेत घातले होईना सरळ, तर हा मुळात सुभाषितमालेतला भाग असला तरी यात सभोक्ती किंवा उपदेशात्मक अर्थ आहे. तर याला सरळ सरळ मराठी भाषेत सांगायचं झालं तर कुत्र्याच्या शेपटीला 6 महिने नळी लावली तरीही ती सरळ झालेली नसते. म्हणजे हा कुठला अलंकार आहे, तर हा सभोक्ती उपदेशात्मक अर्थ निर्माण होणारा अलंकार आहे. यानंतर चौथा जो पर्याय आहे तो आहे गडद निळे जलद भरुनी आले. यात जो द शब्द आहे या अक्षराची पुनरावृत्ती झाल्यामुळं येथे अनुप्रास अलंकार निर्माण झालेला आहे. आता आपण वळूया अनोक्ती अलंकाराचं व्याख्येकडे. मुळात अनोक्ती हा शब्द अन्य प्लस उक्ती असा तयार झालेला आहे. जेव्हा आपल्याला एखादी व्यक्ती प्रत्यक्ष काही न सांगता दुसऱ्या कोणाबद्दल तरी बोलून अप्रत्यक्षपणे टोला मारते तेव्हा अनोक्ती अलंकार होतो. सोप्या भाषेत आपण रोजचं उदाहरण सांगायचं झालं तर लेकी बोले सुने लागे. लेकीला जरी शिव्या दिल्या तरी त्या सुनेला लागत असतात. त्यावेळेस कुठला अलंकार होतो, तर तो अनोक्ती अलंकार होत असतो. यानंतर प्रश्न क्रमांक 5. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू हे विधान खालीलपैकी कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे, तर ते उत्प्रेक्षा अलंकाराचं उदाहरण आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता यानंतर उत्प्रेक्षा अलंकाराचे त्याअगोदर उत्प्रेक्षा अलंकार कसा ओळखायचा हे समजून घेऊया. एखाद्या वाक्यात जणू, काय, गमे, भासे, वाटे यासारखे शब्द असल्यास तो उत्प्रेक्षा अलंकार असतो. त्याचबरोबर जणू हा शब्द वापरून गुलाबी उपमा ही परमेश्वरचे प्रेम याला दिली, त्यामुळे इथे काय आहे, तर उत्प्रेक्षा अलंकार आहे. मग या उत्प्रेक्षा अलंकाराची व्याख्या काय सांगता येईल आपल्याला? अशी सांगता येईल की उपमेय हे जणू काही उपमानच आहे अशी कल्पना जेथे केली जाते ते किंवा तिथे उत्प्रेक्षा अलंकार होत असतो. यानंतर प्रश्न क्रमांक 6. आत्रीच्या आश्रमी नेले मज वाटे, माहेरची वाट खरेखुरे या वाक्यातील अलंकार ओळखा. हा सुद्धा उत्प्रेक्षा अलंकार आहे. त्यामुळं या अलंकाराचे दुसरे प्रकार आपण पाहून घेऊया. यानंतर प्रश्न क्रमांक 7. आभाळागत माया तुझी अम्मावर राहू दे या ओळीतील पुढीलपैकी कोणता अलंकार आलेला आहे, तर यामध्ये उपमा अलंकार आलाय. कारण आभाळाला मायाची उपमा दिलेली आहे म्हणून येथे उपमा अलंकार आलेला आहे. यानंतर आपण उपमा अलंकाराची व्याख्या पाहूया. या एक उपमा. आता उपमा म्हणजे काय, तर दोन वस्तूंमधील साम्य दाखवण्यासाठी जेव्हा सारखा, गत, सम, सदृश्य, प्रमाण यासारखे शब्द वापरले जातात तेव्हा त्याला उपमा अलंकार असं आपण म्हणू शकतो. यामध्ये एका वस्तूची तुलना दुसऱ्या वस्तूशी, प्रसिद्ध वस्तूशी केली जाते. त्यामुळं काय होतं, इथं उपमा दिली जाते. त्यामुळं याला उपमा अलंकार असं म्हटलं जातं. यानंतर प्रश्न क्रमांक 8. संत म्हणिती सप्तपदे सहवासे, संख्य साधती साधूशी घडते या ओळीतील पुढीलपैकी कोणता अलंकार आहे, तर हा अनुप्रास अलंकार आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 4. आणि आता अनुप्रास अलंकाराची व्याख्या पाहून घेऊया. अनुप्रास अलंकार होत असताना कवितेच्या ओळींना एक प्रकारचा लय किंवा नाद प्राप्त होतो. त्याचबरोबर हे अक्षर शब्दाच्या सुरुवातीला, मध्ये किंवा शेवटी कोठेही येऊ शकते. त्याला आपण अनुप्रास अलंकार म्हणून ओळखू शकतो. आणि अनुप्रास अलंकारात एका विशिष्ट अक्षराची वारंवार येणारी आवृत्ती महत्त्वाची असते. मग याची व्याख्या अशी सांगता येईल आपल्याला की एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन
त्यातील नादामुळे जेव्हा सौंदर्य निर्माण होते त्याला अनुप्रास अलंकार असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 9. ते शीतलोपचाराय जागी झाले हळूच मग बोले, औषध न लगे मजला, परिसुनीता माता बरे म्हणून डोले. तर या वाक्यातील पुढीलपैकी कोणता श्लेष आहे? आता येथे श्लेष अलंकाराचे उपप्रकार दिलेले आहेत. हे उदाहरण श्लेष अलंकाराचंच आहे हे आपल्याला पक्क माहीत आहे, पण त्यातले उपप्रकारसुद्धा आपल्याला आयोग विचारू शकतो. त्यामुळं उपप्रकारसुद्धा व्यवस्थितरित्या करणं खूप गरजेचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे संभंग श्लेष. आणि श्लेष अलंकाराचे 2 मुख्य प्रकार पडतात, ज्यामध्ये संभंग श्लेष त्याचबरोबर अभंग श्लेष असे 2 प्रकार असतात. आता श्लेष म्हणजे काय? तर जेव्हा वाक्यात एकच शब्द 2 अर्थाने वापरला जातो आणि त्यामुळे शब्द चक्रवर्ती निर्माण होते तेव्हा त्याला श्लेष अलंकार म्हणायचं. यात शब्द एकच असतो पण त्याचे संदर्भानुसार 2 भिन्न अर्थ निघतात. हा झाला श्लेष अलंकार. आता याचे 2 जे प्रकार पडतात, संभंग श्लेष अलंकार आणि असंभंग श्लेष अलंकार. तर त्यातील संभंग श्लेष अलंकार आपण पाहूया आणि असंभंग श्लेष अलंकार हा मी दुसऱ्या प्रश्नात तुम्हाला एक्सप्लेन करते. जेव्हा एखाद्या शब्दाचे फोड किंवा तुकडे केल्यास 2 वेगवेगळे अर्थ स्पष्ट होतात तेव्हा त्याला संभंग श्लेष असं म्हणतात. आता या उदाहरणात जसं सांगितले आपल्याला, सप्तपदे सहवासे संख्या साधुनी घडते, त्याचप्रमाणे ते सुसंवाद सदा घडो, सुज्जन वाक्य कानी पडो. यामध्ये सुद्धा आपल्याला संभंग श्लेष हा अलंकार पाहण्यास भेटतो. यानंतर प्रश्न क्रमांक 10. मित्राचा उदय कोणाला आनंद होत नाही. या विधानातील अधोरेखित शब्दाच्या आधारे वाक्यातील अलंकार ओळखा. तर यामध्ये सुद्धा श्लेष अलंकार आहे, त्यामुळं आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 3 श्लेष अलंकार. पण हा अभंग श्लेष अलंकार आहे. जेव्हा शब्दाची फोड न करताच तो शब्द अखंड जशाचा तसाच अर्थाने निघतात तेव्हा त्याला श्लेष किंवा अभंग श्लेष म्हणतात. यानंतर प्रश्न क्रमांक 11. स्वतःसाठी जगलास तू मेलास आणि दुसऱ्यासाठी मेलास तर तू खऱ्या अर्थाने जगलास. या वाक्यातील कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? तर हा विरोधाभास अलंकार आहे. म्हणजेच आपल्याला असं सांगता येईल या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 12. ती गुलाबी उष्मा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. हे उदाहरण कोणत्या अलंकाराचे आहे? तर ते उत्प्रेक्षा अलंकाराचे उदाहरण आहे. या अगोदरच्या प्रश्नामध्ये आपण उत्प्रेक्षा अलंकाराचे प्रकार आणि उत्प्रेक्षा अलंकाराची व्याख्या पाहिलेली आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल की पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 13. उपमेय असूनही हे उपमान उपमेय नाही तर उपमानच आहे असे सांगितले जाते तेव्हा डॅश डॅश हा अलंकार होतो. हा अपनहुन्नती अलंकार होतो. त्यामुळं या प्रश्नाचे उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 14. मेघ समतो श्याम सावळा वाक्यातील अलंकार ओळखा. तर हा उपमा अलंकार आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. वरील कडव्यातील अलंकार कुठला आहे? तर हा दृष्टांत अलंकार आहे. म्हणजेच या अलंकारामध्ये आपल्याला उदाहरण देऊन समजून सांगण्याचा प्रयत्न केला जातो. त्याला आपण दृष्टांत अलंकार असं म्हटलं जातं. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4.
आज आता आपण इथेच थांबूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि हो, व्हिडिओ जास्तीत जास्त मेहनती, गरजू आणि जिद्दी मुलांपर्यंत पोहोचवा. अभ्यास करत राहा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि स्वतःवर विश्वास ठेवा. यश तुमचेच आहे. धन्यवाद.